प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हांसारख्या जिवा त्यांना दिसल्या आणि प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेम मध्ये राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कपदुकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर आणि कुर्णीच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे यहुदी आणि यहुदीय मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलाचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते, कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. असे बोलून त्याने आपले हात आणि कूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो.
असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.